पारिजात साहित्य समूहावरील साहित्यिक आपल्या भेटीस या उपक्रमात आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण भेटणार आहोत सातारा शहरातील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खंदे कार्यकर्ते, लेखक, वक्ते डॉक्टर हमीद दाभोळकर यांना. दाभोळकर हे नाव उच्चारले की आपल्या डोळ्यासमोर राहतात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि त्यांनी अंधश्रद्धा विरोधात दिलेला प्रखर लढा. डॉक्टर हमीद दाभोळकर यांचीही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू म्हणजे ते एक प्रख्यात मनोचिकित्सक आहेत. आज आपण त्यांच्यासोबत विविध मानसिक समस्याबद्दल बोलणार आहोत. या विषयावर डॉक्टर हमीद दाभोळकर यांचे विस्तृत लेखन आहे. त्यांनी लिहिलेली प्रश्न मनाचे, भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी आणि विवेकाच्या वाटेवर इत्यादी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्याच समवेत त्यांनी विविध वृत्तपत्रामध्ये, मासिके, दिवाळी अंक यामध्ये विस्तृत लेखन केले आहे. वेगवेगळ्या व्यासपीठावरून प्रखर आणि परखड शब्दात आपली मते सुद्धा प्रकट केली आहेत. त्यांच्या हमीद या नावापाठीमागे नेमकी काय कथा आहे हे आपण आजच्या मुलाखतीत जाणून घेणार आहोतच. तर चला आपण मुलाखतीला सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. पारिजात साहित्य समूहाच्या YouTube चॅनलवर मी शबाना मुल्ला तुमचे खूप खूप स्वागत करते. सर्वप्रथम आपण हमीद हे नाव कसे ठेवले आणि त्यामागील तुमच्या वडिलांची भूमिका काय होती हे आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल. माझं वय आता 45 वर्ष झालं तरी देखील अजूनही हा प्रश्न मला मी जिथे जातो तिथे विचारला जातो. हमीद दलवाई हे मुस्लिम समाजातले एक जानेमाने समाज सुधारक होते. मुस्लिम समाजामध्ये हमीद दलवाईंनी जे काम चालू केलं मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं, जे मुस्लिम समाजातल्या धर्म सुधारणेचं काम होतं आणि हिंदू समाजामध्ये कमीत कमी एक 5,000 वर्षांची संतांची आणि समाज सुधारकांची परंपरा आहे धर्म सुधारणेची. पण मुस्लिम समाजामध्ये अशा स्वरूपाचं धर्म सुधारण्याचं काम करणं हे अतिशय अवघड त्या कालखंडातली गोष्ट होती, आज देखील आहे. ज्या वेळेला माझा जन्म झाला त्याच्या काही महिन्याआधीच हमीद दलवाई यांचं निधन झालं होतं. त्यामुळे त्यांची स्मृती जपली जावी हा एक उद्देश होता त्याच्या मागचा. माझे वडील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे काम करू इच्छित होते, त्या कामामध्ये देखील धर्मचिकित्सा हा एक अतिशय महत्वाचा भाग राहिलेला आहे आणि त्यामुळं त्यांच्याविषयी हमीद दलवाईंच्या विषयी असलेली कृतज्ञता हा देखील त्यामधला एक महत्वाचा भाग होता. आणि नावावरनं धर्म ओळखला जाऊ नये. आपल्याकडे जनरली एक नावाला आपल्याकडे धर्म जोडले जातात. नावावरून धर्म जोडला जाऊ नये, ओळखला जाऊ नये, अशा काही विचारामधून त्यांनी आणि माझ्या आईनी माझं नाव हमीद ठेवलं. ओके. आता आपण प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात करूया. हे आम्ही सगळे कवी कवयित्री आमच्या कवितेमध्ये नेहमी मनाचा उल्लेख करतो. प्रत्येकीच्या कवितेमध्ये हा शब्द कुठे ना कुठे तरी एकदा आलेलाच असतो. तर हे मन म्हणजे नेमकं काय आणि ते शरीराच्या कोणत्या भागात या मनाचे वास्तव्य असते? खरं आहे की तुम्ही जे म्हटलात तसं की आपल्याकडे मन हा प्रामुख्याने साहित्याचा किंवा तत्वज्ञानाचा भाग राहिलेला आहे. आणि खेदाची बाब अशी आहे की तो अभ्यासाचा भाग हा फार कमी ठिकाणी झालेला आहे. आपल्याकडे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, मन एवं मनुष्याणाम. म्हणजे माणसाचं अस्तित्व हेच मन आहे. मनाच्या पलीकडे माणसाचं अस्तित्व नाही. आणि कारण की तुमचं मन जर काम करायचं थांबलं तर तुमचं हृदय जरी काम करत असलं प्रत्यक्षामध्ये तरी माणूस जिवंत आहे असं आपण म्हणत नाही. म्हणजे प्रत्यक्षात तो काही कार्य करू शकत नाही जीवनामध्ये, त्याचं फक्त शरीर चालू असू शकतं. आणि साहित्यामध्ये आणि तत्वज्ञानामध्ये मनाचा शोध घेण्याचा खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरती प्रयत्न झालेला आहे. परंतु आपल्याकडच्या अभ्यासाच्या पद्धतींमध्ये, शालेय ह्याच्यामध्ये आपल्याकडे मनाविषयी काहीच सांगितलं जात नाही. गमतीचा भाग बघा की बालवाडीतल्या मुलांना तुझा कान कुठे आहे, नाक कुठे आहे, डोळे कुठे आहेत, अशा स्वरूपाच्या गोष्टी आपल्याकडे विचारल्या जातात आणि शिकवल्या जातात. पण मन कुठे आहे हे आपल्यातले पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या लोकांना देखील सांगता येत नाही.
आणि आपलं शिक्षण खरं जर कुठे घडत असेल तर मनामध्येच घडतं. जर मन स्थिर नसेल तर शिक्षणाची प्रक्रिया होऊच शकत नाही. तुम्हाला जर कान हम्म. नसेल, नाक नसेल, डोळा नसेल, हात नसेल, तरी तुम्ही शिकू शकता. पण जर तुमचं Correct. मन काम नसेल करत तर तुम्ही शिकू शकत नाही. तर एक साधं सोपं शास्त्रीय सत्य आपण समजून घेऊया, की माणसाचा मेंदू ही एक रचना आहे आणि मन हे त्याचं कार्य आहे. आपल्याकडे अनेकदा हम्म. असं समजलं जातं, सिनेमामध्ये दाखवलं जातं, की दिल धडकने लगा, किंवा शाळेतल्या भिंतींवरती बाण आणि बदाम काढलेले असतात. त्यामुळं हिंदी सिनेमाने आपल्याला दिलेल्या या चुकीच्या, किंवा इव्हन साहित्याने देखील त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये, की हम्म. ही दिलेली चुकीची माहिती आहे, की हृदय, माणसाचं मन हृदयामध्ये असतं. अजूनही देखील लोकांना विचारलं तुमचं मन कुठे आहे, तर खूप सारे लोक हृदयाकडे हात हे करतात. आता ते हृदयात काय होतं, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला अस्वस्थता होते, त्यावेळेला आपल्याला हृदयामध्ये काहीतरी घडल्यासारखं जाणवतं. पण प्रत्यक्षात काय होत असतं हृदयामध्ये, तर हृदयाचं काम हे पंपिंग करणं आहे, ब्लडचं पंपिंग करणं सर्क्युलेशनसाठी. त्यामुळे ज्या वेळेला हम्म. मनात खूप विचार यायला लागतात, प्रेम आकर्षणाची भावना होते, चिंता होते, त्यावेळेला हृदय धडधड करायला लागतं. कारण शरीराला ते मोठ्या प्रमाणात रक्त पुरवठा करायला लागल्याने त्याचं काम जोरात व्हायला लागतं. आणि ते आपल्याला जाणवतं आणि ते आपण मनाच्या अस्तित्वाशी जोडलेलं आहे. पण प्रत्यक्षात हृदयाचा आणि मनाचा काहीही संबंध नाही. मेंदूमध्ये आपल्या असंख्य चेतापेशी असतात, ज्याला न्यूरॉन्स असं म्हणतात. आणि त्या चेतापेशींच्या मध्ये एकमेकांच्यात संदेश वहन होत असतं. त्या संदेश वहनाच्या मधून जे निर्माण होतं त्याला माणसाचं मन म्हणतात. याला हम्म. हा, ब्रेन मॉडेल्स ऑफ माइंड असं म्हणतात याला साधारणपणे शास्त्रामध्ये. म्हणजे मेंदू हम्म. आधारित मनाची जी रचना आहे. आणि याचं आता अनेकदा तुम्ही असं विचारू शकतात लोक, की याला पुरावा काय. तर आता याच्यासाठी खूप सारे पुरावे आपल्याला देता येऊ शकतात, की जसा आपण सीटी स्कॅन काढतो किंवा MRI काढतो मेंदूचा, तसा ज्याच्यामध्ये फक्त त्याची रचना दिसते. पण आता हम्म. फंक्शनल MRI आलेले आहेत, ज्याच्यामध्ये मेंदूचं कार्य देखील दिसतं, की आपला मेंदू जर त्या MRI मध्ये घातला तर एका ठराविक भागामध्ये एक ठराविक विचार येत असतील तर रक्त पुरवठा वाढलेला दिसतो, किंवा ऑक्सिजनचं कन्झम्पशन वाढलेलं दिसतं, अच्छा. ओके. किंवा किंवा पॅरालिसिसचा अटॅक येतो. म्हणजे काय होतं, तर मेंदूतल्या एका भागामध्ये रक्त पुरवठा कमी होतो. तर आपल्या मनाच्या काही क्षमता त्याच्यामुळं कमी झालेल्या दिसतात. जसं हाताची क्षमता कमी होते, तसं मनाची पण हम्म. काम करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे अगदी सोप्या ह्याच्यात जर समजून घ्यायचं, तर मेंदू ही एक रचना आहे आणि मन हे त्याचं कार्य आहे. जसं की ट्यूबलाइट हम्म. ही एक रचना आहे आणि प्रकाश हे त्याचं कार्य आहे. ट्यूबलाइट बरोबर आहे. म्हणजे प्रकाश नाही आणि प्रकाश म्हणजे हम्म. पण ट्यूबलाइट नाही. पण ट्यूबलाइटची रचना जर अस्तित्वात असेल तरच प्रकाश हे कार्य होऊ शकतं. तसं मेंदूची रचना जर कार्यान्वित असेल तरच मनाचं काम होऊ शकतं. सुरळीत चालतं. वा वा. आता प्रत्येक वेळेला कविता लिहिताना मनाविषयी लोक विचार करतील एवढं मात्र नक्की होईल. मानसिक आरोग्य किंवा मेंटल हेल्थ म्हणजे काय आणि मानवी जीवनात त्याचं काय महत्व आहे? अ, ही मला वाटतं की खूप सकारात्मक बाब आहे, की मानसिक आरोग्याविषयी आपण बोलायला लागलेलो आहे. साहित्यिक कवींच्या गटांमध्ये त्याच्याविषयी चर्चा होते. कारण की हा आपल्याकडे अ, जसं काही समाजामध्ये गावकुसा बाहेरच्या जाती असतात, तसे हे गावकुसा बाहेरचे आजार आहेत. म्हणजे ज्यांच्याविषयी आपण आजपर्यंत बोलणं टाळत आलेलो आहे. डायबिटीज, ब्लड प्रेशर, अपेंडिक्सचं ऑपरेशन, हे तथाकथित उच्च वर्णीय, उच्च वर्गीय आजार आहेत, की ज्यांची चर्चा अम, होत असते. लोकांच्या मध्ये होते. हा, ज्याच्यामध्ये जे झाले तर तुम्ही लपवत नाही, उलट लोकांना बोलवता, मी ऍडमिट झालोय बघा मला या. पण मनाच्या हम्म. विषयी किंवा मनाच्या आरोग्याविषयी अशी चर्चा आपल्याकडे केली जात नाही. आता हळूहळू बदलायला लागलेलं आहे. इवन जागतिक आरोग्य संघटनेने जी आरोग्याची व्याख्या सांगितलेली आहे, की आज आरोग्य म्हणजे काय, तर इट्स नॉट जस्ट मिअर ॲब्सेन्स ऑफ डिसीज, बट फिजिकल, इमोशनल, स्पिरिच्युअल आणि सोशल हम्म. हेल्थ, अशा म्हणजे आरोग्य म्हणजे नुसता आजार नाही, असं आजार नाहीये तुम्हाला म्हणजे तुम्ही निरोगी आहात असं नाही. तर त्याच्याबरोबर तुम्हाला शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि हम्म. आध्यात्मिक या चारही पातळ्यांवरचं आरोग्य असणं आवश्यक आहे. आता यातले दोन भाग तर सरळ सरळ माणसाच्या मेंदूशी, मानसिक आणि आध्यात्मिक,
आणि खरं तर शारीरिक आणि सामाजिक वरती पण तुमच्या मनाचा प्रभाव पडतो. त्याच्यामुळे मनाचं आरोग्य हे आपल्या आरोग्याला केंद्रभागी आहे, महत्वाचं आहे. हम्म. आणि सामान्यपणे कसं आहे की भावभावनांचा अनुभव आपल्या सगळ्यांना येत असतो आणि नैसर्गिक Correct. भावभावनांचा अनुभव येणं हे आपल्या जीवनातली खूप महत्वाची बाब आहे. परंतु त्या भावभावना जर आपल्याला त्रासदायक ठरायला लागल्या आणि सातत्याने त्रासदायक ठरायला लागल्या, तर त्याचं रूपांतर मनाच्या अनारोग्यात झालंय असं आपण म्हणू 3 शकतो. पातळ्या आहेत, की ज्या ज्या दैनंदिन ह्याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या भावभावना होत असतात. जोपर्यंत आपल्या दैनंदिन कामावर त्याचा परिणाम होत नाहीये, जोपर्यंत आपल्या नातेसंबंधांवरती त्याचा परिणाम होत नाहीये, जोपर्यंत कार्यक्षमतेवरती आपल्या परिणाम होत नाहीये, तोपर्यंत ज्या काही गोष्टी येतात, त्या सगळ्या मनाच्या आरोग्यामध्ये येतात. म्हणजे काही वेळेला असं हम्म. म्हटलं जातं, की अ, नातेसंबंध प्रस्थापित करणं आणि ते टिकवणं, प्रेम करणं, दुसऱ्याशी चांगल्या पद्धतीनं वागणं, स्वतःशी चांगल्या पद्धतीनं वागणं, स्वतःशी ऍट इज असणं, हे सगळं मनाच्या आरोग्याची अ, चांगल्या पद्धतीनं कार्यमग्न राहता येणं, ही सगळ्या मनाच्या आरोग्याची लक्षणं आहेत. आणि त्याच्यामध्ये जर बिघाड व्हायला लागला आणि तो जर सातत्यपूर्ण असला आणि त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर व्हायला लागला, तर मग मनाचा आजार झाला असं आपण हम्म. म्हणजे हे पुढच्या प्रश्नाच्या उत्तरात पण आलं की घरातील एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार झालेला आहे हे कसं ओळखायचं. म्हणजे हे न्यूरोसिस आणि सायकोसिस, मी फार्मसी केल्यामुळे हे शब्द थोडे बहुत मला माहिती आहेत. तर यामध्ये नेमका फरक काय आहे न्यूरोसिस आणि सायकोसिस या अ, व्याख्येत. सायकोसिस हे अ, आता पूर्वी वापरले जाणारे शब्द आहेत. आता साधारणपणे जे न्यूरोसिस आहेत त्यांना कॉमन मेंटल डिसऑर्डर्स असं म्हणतात आणि अच्छा. सायकोसिस हे जरा सिव्हिअर मेंटल डिसऑर्डर असं म्हणतात. किंवा अच्छा, हे मराठीमध्ये सोपं आपल्याला आहे. जर सोपं समजून घ्यायचं झालं हा. तर सौम्य स्वरूपाचे मानसिक आजार आहेत ज्याच्यामध्ये माणसाचं भान नाही जात आपण आजारी पडल्याचं. त्याला हम्म. कळत असतं की आपण आजारी पडलो. म्हणजे आपल्याला जर डिप्रेशन आलं, निराशा आली, तर आपल्याला कळत असतं की आपलं मन आजारी पडलेलं आहे. आपलं हम्म. वास्तवाचं भान गेलेलं नसतं. आपण आजारी आहोत हे आपल्याला लक्षात येत असतं. चिंता झाली, हम्म. अस्वस्थता झाली, तर आपल्याला कळत असतं की आपल्याला चिंता होते. पण ज्यावेळेला तीव्र मानसिक आजार होतो, त्यावेळेला त्या माणसाचं वास्तवाचं भान गेलेलं असतं आणि त्याला हे कळत नाही की आपलं मन आजारी पडलं. म्हणजे काय? ज्याला सायकोसिस म्हणतात किंवा सिव्हिअर मेंटल डिसऑर्डर म्हणतात. म्हणजे काय होतं, की आता मी तुमच्याशी बोलतोय म्हणून तुम्हाला आवाज येतोय. आपल्या समोर काहीतरी चित्र आहे म्हणून आपल्याला दिसतंय. पण ज्या वेळेला तीव्र मानसिक आजार स्किझोफ्रेनिया सारखा होतो एखाद्या व्यक्तीला, त्यावेळेला त्याला समोर कोणी नसलं तरी आवाज ऐकू यायला लागतो. समोर हम्म. कोणी नसलं तरी चित्र दिसायला लागतं. हे त्याच्या दृष्टीनं खरं असतं. तो खोटं बोलत नसते ती व्यक्ती. पण त्याला जे दिसत असतं ते मेंदूत काही बिघाड झाल्यामुळं दिसत असतं. अ, हम्म. तर हे वास्तवाचं भान जाणं आहे आणि त्याला ते खरं वाटत असतं. पण प्रत्यक्षात तसं घडत नसतं. किंवा त्याला काही विचार भ्रम व्हायला लागतात, की जसं माझ्यावर कोणी करणी केलेली आहे, काही लोक मुद्दामून माझ्या मागं लागलेली आहेत, लोक मला त्रास देत आहेत, जे वास्तव नसतं प्रत्यक्षात. पण त्या माणसाला ते खरं वाटत असतं. आणि त्याचबरोबर त्याला हे लक्षात देखील येत नाही की आपण आजारी पडले. त्यामुळे तीव्र मानसिक आजारामध्ये खास करून दोन भाग येतात की ज्याच्यात माणसाचं वास्तवाचं भान जातं आणि आपण आजारी पडलोय हे लक्षात येतं. आणि सौम्य मानसिक आजार किंवा न्यूरोसिस मध्ये त्या माणसाला हे कळत असतं की आपल्याला अस्वस्थता आली आहे, निराशा आली आहे, चिडचिड आली आहे. आता आपल्याकडे काय झालंय की मानसिक आरोग्य किंवा मनोरुग्ण म्हणजे फक्त तीव्र मानसिक आजाराचे रुग्ण असं समजलं जातं. म्हणजे तुम्ही जर उद्या कुणाला म्हटलात की हम्म. आपण तुला थोडस अस्वस्थ वाटतंय, आपण काउन्सिलर कडे जाऊया का, सायकोलॉजिस्ट कडे जाऊया का, सायकॅट्रिस्ट कडे जाऊया, तर त्या व्यक्तीचा पहिला प्रतिसाद काय असतो? मी काय वेडा झालोय मला का? काय झालं. काय वेडा झालोय का? मी काय दगड मारायला लागलो? हम्म. त्यांच्याकडे जायचं. तर आपण हे समाज म्हणून समजूनच घेतलेलं नाहीये, की जसं तुम्ही शारीरिक आजाराच्या डॉक्टरकडे जाता, तिथे सर्दी खोकल्याचा पण पेशंट असतो आणि हार्ट अटॅकचा पण पेशंट असतो. म्हणून हम्म. आपण त्याच्याकडे डॉक्टर एकच असतो. पण आजाराची तीव्रता वेगवेगळी असलेले पेशंट त्याच्याकडे येतात. त्यामुळे सौम्य मानसिक आजार हे समाजात खूप जास्त प्रमाणात दिसून येतात. साधारण बरोबर आहे. 5 माणसांच्या मागे एका व्यक्तीला डिप्रेशन, चिंता, ताणतणाव
हे दिसून येतात. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे. तीव्र मानसिक आजार साधारण 1000 माणसांच्या मागे 4-5 जणांना असतात. तर हम्म. पण ते दैनंदिन आयुष्यावरती खूप जास्त परिणाम करतात. एका कुटुंबावरती हम्म. पूर्ण परिणाम करतात. त्यामुळं यातली कुठलीही लक्षणं अगदी साधं सोपं गणित आहे, की आणि खरं तर मानसिक आजाराचं निदान करणं हे अजिबात अवघड गोष्ट नाही. ब्लड प्रेशरचं निदान करायला आपल्याला ब्लड प्रेशर चेक करायला लागतं. ते तज्ञ लागतो. शुगरचं निदान करायला शुगर चेक करायला लागतं. पण एखादा माणूस जर नेहमीपेक्षा वेगळा वागायला लागला, तर घरातलं लहान मूल देखील सांगू शकतो, की ह्याचं काहीतरी बाबा स्क्रू ढिला झालेला आहे, काहीतरी गडबड आहे. हम्म. तर म्हणजे त्याला आजाराचं नाव नाही घेता येणार. परंतु त्यांना कळतं, की समाजाच्या नॉर्म्स पेक्षा वेगळं काहीतरी ही व्यक्ती वागायला लागली. हम्म. ज्यावेळेला तसं होतं, त्यावेळेला स्वाभाविक तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजाराचं निदान होतं. किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा मूड हा खराब आहे. ते सतत खराब राहतोय, ते नाराज राहतोय, त्याचं जेवण नीट होत नाही, भूक नाही लागत आहे त्याला, झोप नाही होत आहे नीट. या सगळ्या गोष्टी देखील आपल्याला जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत सहज लक्षात येतात. त्याच्या लक्षात कामावर येतात, बरोबर आहे. हम्म. पण त्याकडे डोळे आज उघडून बघत नाही. पाहायची गरज आहे. हा. आजकाल समाजामध्ये डिप्रेशन आणि उतार वयामध्ये मुख्यत्वे करून डिमेन्शिया आणि अल्झायमर डिसीज या दोन व्याधी अगदी सर्रासपणे आढळू लागल्या आहेत. तर या संदर्भात आम्हाला थोडी बहुत माहिती दिली तर आवडेल आम्हाला ऐकायला. डिप्रेशन हे खूप आणि तुम्ही म्हणताय ते खरं आहे. WHO आता असं म्हणतं, की जगातला त्रास देणारे जे आजार आहेत त्याच्यामध्ये डिप्रेशन हे हार्टच्या ह्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची व्याधी आहे. हो. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना निराशा, डिप्रेशन हे येतं. डिप्रेशनमध्ये काय होतं, तर जसं काविळीमध्ये पिवळा पडदा मनावरती पडला जाता नजरेवर पडतो असं आपण म्हणतो. सगळं जग हम्म. पिवळं दिसायला लागतं. तसं डिप्रेशनमध्ये काळा पडदा मनावरती पडल्यासारखं होतं. सगळ्या गोष्टी अ, नकारार्थी दिसायला लागतात. म्हणजे ओके. स्वतःविषयी नकारार्थी विचार यायला लागतात, की मला काही जमणारच नाही. अ, माझ्या जगण्याला काही अर्थ नाही. मी एकटा पडलोय किंवा हम्म. पडलीये. अशा स्वरूपाचे आत्मविश्वास कमी होतो. नंतर झोप, भूक कमी होते, की काही वेळेला अ, उलटी पण लक्षणं येतात. काही जणांची भूक वाढते. आता परीक्षा जवळ आल्या, की आपण अनेक जण अनुभवतो, की काही जणांना खा-खा होते खूप. हो. त्यामुळे डिप्रेशनमध्ये काही वेळेला भूक वाढते किंवा कमी होते. झोप वाढते किंवा कमी होते. अ, लोकांच्यात मिसळावसं वाटत नाही. एकटं-एकटं राहावसं वाटतं. अ, नकारार्थी विचार यायला लागतात. आणि जर ते टोकाला गेलं, तर जगू नये अशा स्वरूपाचे पण विचार यायला लागतात मनामध्ये. आणि त्यामधून जर नीट योग्य वेळी निदान झालं नाही, उपचार झाले नाही, तर मग आत्महत्येसारखी गंभीर घटना देखील त्यामधून करू अ, शकतो. घडू शकते. पण चांगली गोष्ट अशी आहे, की डिप्रेशनला खूप प्रभावी उपचार उपलब्ध आहे. ज्याला आपण टॉक थेरपी किंवा काउन्सिलिंग म्हणतो. त्याच्यामधून अनेक वेळेला सौम्य स्वरूपाचं डिप्रेशनचा उपचार होऊ शकतो केवळ काउन्सिलिंग आणि चांगल्या समुपदेशनाच्या माध्यमातून. हम्म. डिप्रेशनसाठी खूप प्रभावी औषधं देखील आता हम्म. उपलब्ध आहेत. आणि ती साधारण 6 महिने ते 9 महिन्यापर्यंत जर तुम्ही घेतली, तर मोठ्या प्रमाणामध्ये डिप्रेशनची लक्षणं कमी होतात. कारण डिप्रेशनचा एक संबंध मेंदूतली काही केमिकल कमी झाल्याशी असतो. तर अ, महत्वाची बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की अनेकदा लोकं अंगावर काढतात, कमीपणा मानतात त्याच्यात. हं. किंवा हम्म. मग असा सल्ला दिला जातो, की योगा करा, हे करा, ते करा, काय धाड भरली तुला? असं. तर शरीराच्या ह्याच्यामध्ये ठीक आहे योगा करणं आणि बाकी सगळ्या आवश्यक गोष्टी, व्यायाम वगैरे ह्या महत्त्वाच्या आहेत. पण एका मर्यादेपलीकडे पाय मोडलेल्या माणसाला आपण योगा करा असं नाही म्हणत. त्याला बरोबर आधी आहे. प्लास्टर घालायला हम्म. लागतं. ते दुरुस्त व्हायला लागतं. मग फिजिओथेरपी करता येते. त्याच्यामुळे जर करेक्ट. आजार मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचा असेल, तर त्याला औषध घ्यायला पाहिजे. हे करून सुद्धा जर गुण हम्म. येत नसेल, तर औषध घेण्यामध्ये काही कमीपणा नाही. आणि आता खूप प्रभावी अ, आणि खूप कमी साईड इफेक्ट असलेली औषधं उपलब्ध आहेत. ज्यांचे हम्म. दीर्घकालीन काही साईड इफेक्ट नाहीत. त्यामुळे ते घ्यायला काहीच हरकत नाही मोकळेपणाने. साधारण 30-40% पेशंट डिप्रेशन मधले असे असतात, की ज्यांना दीर्घकाळ उपचार घ्यायला लागतात. 40-50% हम्म. टक्के लोक असे असतात, की ज्यांना 6 महिने, वर्षभर उपचार घेतल्यावरती ते बरं होतं आणि मग जर
त्यांनी नीट काळजी घेतली तर ते टिकून पण राहतं, किंवा खूप ताण आला तर तेवढ्या पुरतच ते उलटतं. पण 30-40 हम्म. टक्के लोक असे असतात की त्याचा आजारचं रूपांतर दीर्घ मुदतीच्या डिप्रेशनमध्ये होतं. मग त्याच्यामध्ये दीर्घकाळ उपचार घ्यायला लागतो. आणि तो घेणं पण खूप महत्वाचं आहे. जसं चष्मा आपल्याला दीर्घकाळ घालायला लागतो, पण आपण असं नाही म्हणत की मला चष्म्याची सवय होईल, मग एकदा गोळी घ्यायला लागली की, लोकांची अशी हे असते की एकदा गोळी घ्यायला लागली की कायम घ्यायला लागली. मग आपण हो असं नाही विचार आहे. करत, चष्मा घ्यायला लागला की मग कायम घालायला लागेल. हे बरं हम्म. होणं महत्वाचं आहे. आपण जर महत्वाचं आहे. बरं झालो तर पुढचं सगळं करता येत नाही, करता येतं. बरोबर. कारण जर तुमचं मन थाऱ्यावरती नसेल, आणि साहित्यामध्ये पण तुम्ही जर कितीतरी कविता आहेत, तुम्ही अं, अ, मी आठवतोय कविता, ही संदीप खरेची एक कविता आहे ज्याच्यामध्ये खूप चांगलं डिप्रेशनचं लक्षण आहे. सगळी डिप्रेशनची लक्षण आहे. "आताशा असे हे मला काय होते, पुण्या हम्म. काळचे पाणी डोळ्यात येते." ही अच्छा. हे हे डिप्रेशनची कविता आहे पूर्णपणे. "आताशा मला हे असे काय होते, पुण्या काळचे", म्हणजे कधीतरी घडून हम्म. गेलेल्या गोष्टीचं पाणी माझ्या डोळ्यामध्ये येते. "कशी ही अवस्था कुणाला कळावी, कुणाला पुसावी, कुणी उत्तरावी." म्हणजे ही कशी अवस्था आहे की मी कुणाला विचारू, कुणाला सांगता येईल ह्याच्याविषयी. हम्म. बरा बोलता बोलता स्तब्ध होतो, कशी शांतता पूर्ण, असं आणखीन काही ओळी आहेत त्याच्या, मला ओके. सगळं नाही आठवत. पण हम्म. हे हम्म. क्लासिकल डिप्रेशनचं हे आहे. वर्णन. अ, आणि हे डिप्रेशन अनुभवलेला अ, अ, माणूस लिहू शकतो. हम्म. किंवा नटरंग मधलं जे गाणं आहे बघा ते, अ, त्याच्यामध्ये खूप चांगली उपमा आहे डिप्रेशन. "भेगाळला भुईपारी जीव, आधार कुणाचा नाही." येस येस हा. "भेगाळल्या भुईपायी जीव, आधार कुणाचा." अ, ते कुठलं खेळ मांडला गाण्यातल्या ओळी आहेत ना. हा. हे भेगाळलेला भुईपारी जीव हे किती ऍप्ट हे आहे की जीव तुमचा भुईसारखा भेगाळलेला आहे आणि हम्म. कुणाचाही आधार नाही. हे पण डिप्रेशनची लक्षण आहे. त्यामुळे साहित्यामध्ये ह्याची रिफ्लेक्शन पडत राहिलेली आहेत आपल्याकडे, पण त्याच्याकडे आपण त्या नजरेने कधी बघितलेलं बघितलेलं, नाही. किंवा हम्म. बहिणाबाईंनी जे माणसाच्या मनाविषयी जे लिहून ठेवलेलं आहे, ते आजच्या कालखंडामध्ये देखील किती अप्रोप्रिएट आहे. "मन एवढं एवढं जसा खाकसाचा दाणा, मन केवढं केवढं त्यात आभाय मायेना." तर किती हम्म. विजनरी हे आहे, ते मनाच्या श्लोकांमध्ये आहे, तुकारामांच्या हम्म. अभंगामध्ये आहे. तर साहित्यामध्ये मानवी मनाचं खूप मोठ्या प्रमाणात प्रतिबिंब पडलेलं आहे, पण आपण त्याच्याकडे त्या नजरेने बघितलेलं नाहीये बघत कधी. नाही. हम्म. बरोबर आहे. दुसरं तुम्ही एखाद्या हा डिमेन्शियाचं, सॉरी, डिमेन्शिया आणि अल्झायमर्स. येस येस. विस्मरण, डिमेन्शिया हा देखील आता मोठ्या प्रमाणात, म्हणजे स्मृतिभ्रंश ज्याला आपण असं म्हणतो, डिमेन्शिया हा आजाराचा मोठा कॅटेगरी आहे. अल्झायमर्स हा त्याच्यातला एक प्रकार आहे, असं आपण हम्म. समजूया. की हम्म. म्हणजे मेंदूची क्षमता कमी होणं वयाच्या, म्हणजे ज्या वेळेला नैसर्गिकरित्या मेंदूची क्षमता कमी होते, त्याच्या अलीकडे, त्याच्या आधीच मेंदूची झीज होऊन त्याची क्षमता कमी व्हायला लागणं, याला जनरली स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया म्हणतात. डिमेन्शिया वेगवेगळ्या प्रकारचे असतात. अल्झायमर हा त्याच्यामधला एक प्रमुख प्रकार आहे, की याच्यामध्ये आपल्याला कारण नाही सांगता येत की कशामुळे डिमेन्शिया व्हायला लागत आहे. दुसरा एक अच्छा. डिमेन्शिया असतो ज्याला व्हॅस्क्युलर डिमेन्शिया म्हणतात, म्हणजे ज्यांना खूप वर्षाचं ब्लड प्रेशर किंवा शुगर असतं. व्हॅस्क्युलर म्हणजे ओके. जे आपल्या व्हेसल्सशी संबंधित आहे, मेंदूतल्या. हम्म. खूप वर्षाचं ब्लड प्रेशर किंवा शुगर असेल तर मेंदूत, जसं हृदयामध्ये तुमच्या वाहिन्या चोकअप होतात, तशा मेंदूतल्या वाहिन्यांमध्ये रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे मेंदूची झीज व्हायला लागते. हा टाळता ओके. येण्यासारखा किंवा कमी करता येण्यासारखा डिमेन्शिया आहे, की जर आपण नीट ब्लड प्रेशर हँडल केलं, जर शुगर नीट कंट्रोलमध्ये ठेवली, तर होण्याची शक्यता हम्म. कमी होते. अल्झायमर हा असा आजार आहे की ज्याच्यामध्ये मेंदूच्या पेशीच असहकार पुकारतात शरीराशी, आणि त्या लवकर हम्म. थकायला लागतात, लवकर आजारी पडतात आणि लवकर काम करायचं थांबवतात. तर या हम्म. आजारावरती क्युरेटिव्ह म्हणजे बरं, आणि मग ते सगळे साधारण वृद्ध वयात दिसून येणारे आजार आहेत. आता 55, 60, 65 वयाला देखील ते दिसतात, आणि मग त्यामधून विस्मरण वाढायला लागतं.
वागण्या बोलण्यामध्ये फरक यायला लागतात. काही वेळेला बाकीचे मानसिक आजार येतात त्याच्याबरोबर. जे काळजी घेणारे लोक असतात त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये बर्डन येतं या सगळ्याचं. अ, त्याच्यासाठी देखील आता खूप चांगल्या प्रकारचे उपचार आहेत, परंतु ते पूर्ण टाळता येईल अशा स्वरूपाचे किंवा क्युरेटिव्ह म्हणता येतील अशा स्वरूपाचे उपचार नाहीये. नाही. जर योग्य वेळी निदान केलं आपण, जर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे जर आपल्याला 45, 50, 55 वयानंतर जर विस्मरण व्हायला लागलं असेल, जाणवत असेल तसं, तर तातडीनं त्याच्याविषयी तपासणी करून घ्यायला पाहिजे. डॉक्टरांना दाखवायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये हा काही भाग नाहीये ना, हे चेक करायला पाहिजे. जर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर औषधं दिली, तर ती झालेली झीज नाही भरून काढू शकत, पण पुढे होणारी झीज थांबवण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा असू शकतो. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यावरती निदान करणं आणि उपचार घेणं हे खूप महत्वाचं आहे. डिप्रेशन सारखंच ह्याच्यामध्ये देखील आहे की सगळे डिमेन्शिया काही आपण ज्यावेळेला शरीर निसर्गच साथ द्यायची सोडतो त्यावेळेला सगळंच काही आपण दुरुस्त नाही करू शकत, पण कमीत कमी हम्म. त्रासदायक होईल हे आपण बघू शकतो. मग त्यांची काळजी घेणं, नातेवाईकांनी तो आजार समजून घेणं, अशा देखील अनेक गोष्टी त्या सगळ्यामध्ये आपल्याला करायला लागतात. नॉर्मली म्हणजे महिलांमध्ये की साखर टाकली का विसरले, मीठ टाकलं की नाही अगवे चेक केलं करावं लागतं. हे सगळं त्या प्रकारातच येते का, ह्याचा आणि त्याचा काही संबंध काही आहे का? नाही, असं जर करायचं झालं तर मग आपल्याकडे सगळ्यांनाच डिमेन्शिया होईल. कारण की सगळ्यांचंच हे छोट्या मोठ्या गोष्टी विसरत असतात. त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी विसरणं तेच हे तुमचं काही काही डिमेन्शियाचं लक्षण नाही. ते आपल्या व्यवधानांमधनं होत असतं. पण वेंधळेपणाचा पण एक गंभीर भाग असू शकतो. पण गंभीर गोष्टी आहेत म्हणजे सातत्याने ते व्हायला लागलं, की बाहेर गेलं आणि घरचा रस्ताच आठवत नाहीये. नवीन हम्म. बऱ्याच वर्षांनी पाहुणे आले आणि त्या पाहुण्यांना ओळखलंच नाही. हं. किंवा वार आठवेना झालाय, वागणं एकदम बदललंय, करेक्ट. पैशाच्या हिशोबांमध्ये गोंधळ व्हायला लागले. हा, हं. हे हे महत्वाचं अशा सगळ्यात. नेहमीच्या ज्या गोष्टी आहेत हम्म. कॉमन, तर त्या त्यांना काही आपण डिमेन्शिया समजू नये. अ, पण जर या बाकीच्या गोष्टी यायला लागल्या तर मात्र त्याच्यामध्ये विचार हे होऊ शकतं. करण्यासारखं. एखाद्या कुटुंबाला हा रोग झालेला आहे किंवा या व्याधीने ग्रस्त आहे असं जाहीर झालं, तर त्या कुटुंबातील व्यक्तींनी त्या रुग्णाची किंवा त्या व्यक्तीची कशी काळजी घ्यावी, त्यावर काही तुम्ही प्रकाश टाकाल? पहिले तर त्याचा स्वीकार करणं हे आवश्यक आहे. आपल्याकडे अनेकदा त्याचा स्वीकार होत नाही कुटुंबामध्ये. निदान उशिरा हम्म. केलं जातं आणि उपचार देखील वेळच्या वेळेला अ, दिला जात नाही. करत नाही. तर याच्यात कुटुंबाचा खूप महत्वाचा रोल आहे. कुटुंबानी कारण त्या माणसाला तर विस्मरण व्हायला लागलेलं असतं. खूप चांगले बरोबर. सिनेमे आता डिमेन्शियावरती येत आहेत. आपण बघणं आवश्यक आहे. नुकताच आलेला थ्री ऑफ अस हा सिनेमा आहे ज्याच्यामध्ये डिमेन्शियाच्या अर्ली फेजेस विषयी बोललं गेलेलं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत आपल्याला की केरर काय काय करू शकतो. या हम्म. आपल्याला समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. आस्तू नावाचा मराठीतला एक खूप चांगला सिनेमा आहे, डिमेन्शियावरती आहे. तर त्याच्यामध्ये केररचे काय काय करता येतं त्यांना, पण त्या माणसाला वेळच्या वेळेला उपचार, आधार देणं, आपण ते समजून घेणं, छोटी छोटी टास्क देणं त्यांना, त्यांचं रुटीन फारसं न बदलणं, कारण की त्यांना नवीन बदललेल्या रुटीन मध्ये ऍडजस्ट नाही होता येत. बरोबर. सगळ्यांनी मिळून वाटून केअर घेणं. एकटा माणूस आपल्याकडे काय होतं की एकावरतीच सगळी जबाबदारी पडते करतंय म्हटल्यावरती. हम्म. त्याच्यामुळं आणि मग ते माणूस थकून जातं. तर खांदेपालट करणं हे खूप महत्वाचं असतं डिमेन्शियाच्या गरजेचं. ह्याच्यामध्ये, की हम्म. आजूबाजूच्या लोकांनी त्या माणसाला मधून मधून ब्रेक द्यायला पाहिजे. कारण की हम्म. त्याच्या पण काही गरजा असतात. तर जर बरोबर. कुटुंबानी एकत्रित मिळून आपल्या लहान कुटुंबातल्या लहान मुलांना, तरुण मुलांना हे समजायला पाहिजे. कारण की त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला तर त्यातून ते स्वतः पण खूप शिकतात, की कुटुंबामधल्या आपल्या व्हॅल्यूज काय आहेत, अ, आहे. हम्म. जबाबदारी घेणं म्हणजे काय आहे, हे त्यांच्यासाठी पण शिक्षणाचा भाग असतो. तर सगळ्यांनी मिळून ते केलं तर त्यातनं नक्कीच मार्ग निघू एक शकतो. हो. आपण शारीरिक कसरत करून तर आपण आरोग्य आपले चांगले ठेवू शकतो. पण हे मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी काय करायला हवे? तुम्ही काय सल्ला द्याल? पहिलं तर आपण समजून घ्यायला पाहिजे, जे आपण आज करतोय, की आपल्याला जर माहितीच नसेल तर आपण कसं त्याला सामोरं जाणार.
त्यामुळे आता मानाविषयी खूप पुस्तकं मराठीमध्ये यायला लागलेली आहेत. तर ती पुस्तकं वाचावी लोकांनी, समजून घ्यावं. खूप मोठ्या प्रमाणावरती युट्यूब आणि ह्याच्यावरती कंटेंट उपलब्ध आहे. सगळ्यात शास्त्रीय असेल असं नाही. त्यामुळे त्याला आपण चाळणी लावून समजून घ्यायला पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये खूप 100 प्रकारच्या गोष्टी सांगणारे लोक असतात. त्यामुळे कुणीतरी लगेच सांगितलं आणि ते आपण पाळलं फॉलो असं करून उपयोग नाही. चालणार. जर अशी लक्षणं आपल्यातल्या जवळच्या कुठल्या व्यक्तीला दिसत असतील किंवा स्वतःला दिसत असतील, तर तातडीनं मदत घ्यायला पाहिजे. त्याच्यात कमीपणा अजिबात बाळगता कामा नये. आणि ती मदत देखील नीट घ्यायला पाहिजे. म्हणजे 2 दिवस घेतली, 4 दिवस नाही घेतली, अशी मदत घेऊ नये. कंटिन्युटी असली की पाहिजे. हा, जी रेग्युलर मदत घेणं आवश्यक आहे. आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण व्यायामाचा, शरीराचा आणि मनाच्या याचा खूप जवळचा संबंध आहे. व्यायाम असेल, योगासनं असेल, मेडिटेशन असेल, या सगळ्या गोष्टींचा माणसाच्या मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम होतो. होतच नाही. नातेसंबंधांमधली गुंतवणूक असेल, आपण जर नातेसंबंधातली गुंतवणूक चांगल्या प्रकारे केली, तर आपल्याला जेव्हा ताण असेल त्यावेळेला मदत मिळू शकते. त्यामुळे बरोबर आहे. ती आपली सपोर्ट सिस्टीम आपण बँकेत आपण डिपॉझिट केलं तरच विड्रॉ करतायत. जर करेक्ट, नात्यात करेक्ट. डिपॉझिट नाही केलं तर ऐन वेळेला, ताणाच्या वेळेला तुम्हाला कोण सपोर्ट करायला येईल? त्यामुळे बरोबर आहे. दुसऱ्यांच्या ताणाच्या वेळेला आपण जर सपोर्ट केलं तर ते आपल्या ताणाच्या वेळेला सपोर्ट करायला येऊ शकतात. अगदी अगदी पण बरोबर गोष्ट मांडली जीवन तुम्ही. जीवनशैली आहे आपली, तिच्याविषयी आपण विचार करायला पाहिजे, की आता सगळ्यांना आपल्याला खायला प्यायचे काही वांदे नाही. अ, अ, तुलनेनी स्थिर 2 पिढ्यांपूर्वी होतं त्याच्यापेक्षा तुलनेनी बरंच स्थिर स्थावर आरोग्य आयुष्य आपण जगतोय. तरी पण हे अजून दिल मांगे मोर आपल्याकडे जी हे हम्म. आहे, की समाधान नाही वाटत. त्यामुळे कुठेतरी थांबायला शिकणं, समाधान वाटणं, आपल्याला आयुष्यात काय हवंय का त्याचा शोध घेणं, या पण गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सतत स्पर्धा, तुलना आणि आणखीन आणखीन पाहिजे अशा ट्रॅपमध्ये जर आपण सतत राहायला लागतो, तर त्याचा परिणाम मनावरती होतो आणि हा, त्यामुळे होतो. ते बरोबर आहे. टाळता यायला पाहिजे. हे अल्झायमर डिमेन्शिया हे आजार अनुवंशिक आहेत का? आणि जर आपल्या घरात आई वडिलांपैकी एकाला किंवा दोघांना जर असेल, तर त्यांच्या मुलांनी हा आजार होऊ नये म्हणून आपल्या जीवनशैलीत सुरुवातीपासूनच काही बदल करून ठेवले पाहिजेत का, किंवा कशी लाईफस्टाईल असली पाहिजे? सगळ्याच मानसिक आजारांमध्ये एक भाग अनुवंशिक असतो. पण हम्म. अनुवंशिक आजार म्हणजे असणं म्हणजे काय, याविषयी पण आपल्या समाजात खूप गैरसमज आहेत. अनुवंशिक आहे म्हणजे सगळ्याच मुलांना होईल असा त्याचा अर्थ होत नाही. ओके. अनुवंशिक आहे याचा अर्थ असा की ज्यांच्या घरात तो आजार आहे आणि ज्यांच्या घरात तो आजार नाही, या दोन कुटुंबांची जर तुलना केली तर ज्यांच्या घरात आजार आहे त्या कुटुंबातल्या व्यक्तींना ज्यांच्या घरात आजार नाही त्यांच्या तुलनेमध्ये आजार होण्याची शक्यता जास्त आहे. याचा अर्थ बरं. सगळ्यांनाच होईल असं नाही. जसं डायबिटीस आहे, जसं ब्लड प्रेशर आहे, हम्म. सगळ्यांनाच होईल असं नाही. पण बरं. अं, आता त्यातला किती भाग अनुवंशिक असेल हे देखील आपल्याला सांगता येत नाही. पण आपण आपल्या पातळीवरती सगळ्यात महत्वाची काळजी म्हणजे जर तुमचा ब्लड प्रेशर किंवा शुगर असेल तर ती नीट कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. सुरुवातीची जर लक्षणं येत असतील तुम्हाला, अजूनही तरी डिमेन्शियासाठी प्रिव्हेंटिव्ह अशा स्वरूपाच्या गोष्टी फारशा पुढे आलेल्या नाहीयेत. पण तुम्हाला जर लक्षणं यायला लागली तर मात्र लगेच, म्हणजे अर्ली आयडेंटिफिकेशन हे त्यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. की लक्षणं यायला लागली तर तातडीनं निदान करून घेणं. आणि जर आपल्याला कुटुंबात हिस्ट्री असेल तर मग आणखीन जास्त आपल्याला त्याच्याकडे काळजीपूर्वक बघायला. बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आधी एकत्र कुटुंब पद्धती असायची, पण आता आजकाल न्यूक्लिअर फॅमिली जास्ती करून दिसते, आणि त्यामुळे एकटेपणा वाढत चालला आहे का, का त्यामुळे हे मानसिक आजार वाढत चालले आहेत असे तुम्हाला वाटते का? आणि या उपचारामध्ये आहार, विहार आणि औषधं याचं किती महत्व आहे? कसं आहे, एकत्रित कुटुंब पद्धती आणि स्वतंत्र विभक्त कुटुंब पद्धतीचे स्वतःचे वेगळे वेगळे फायदे तोटे आहेत. एकत्र कुटुंबामध्ये तुम्हाला आजी, मामा, काका, मावश्या यांचा सगळ्यांचा आधार उपलब्ध होता, जो आज विभक्त कुटुंबामध्ये सहजी उपलब्ध नाहीये. पण तिथे नाही. घुसमट पण व्हायची, स्वातंत्र्य मिळायचं नाही, जे आता हा. एकत्र स्वतंत्र कुटुंबामध्ये आहे. पण मी असं साधं सांगतो की चूल जरी वेगळी झाली असली
तरी नातेसंबंधांमध्ये दरार पडण्याची काहीच गरज नाही. गरज नाही. त्याच्यामुळं एक्सटेंडेड न्यूक्लिअर फॅमिली असं म्हणतात अनेक वेळेला, हा. की की तुमचं विभक्त कुटुंब आहे, परंतु तुम्ही राहताय, तुम्ही तुमचे खाण्यापिण्याचे व्यवहार बाकीचे सगळे एकत्र विभक्त आहेत, आर्थिक व्यवहार विभक्त आहेत, परंतु तुम्ही नातेसंबंध जपायला काही त्याच्यापासून तुम्हाला कोणीच अडवलेलं नाही. बरोबर त्याच्यामुळं आहे. त्या दोन्हीतलं जे बेस्ट आहे ते घेऊन आपण आपली कुटुंब पद्धती तयार करू शकतो, आणि त्याच्यामध्ये शहाणपण आहे हे समाज म्हणून हम्म. आपण शिकायला पाहिजे. अ, आणि स्वाभाविक आहे की जर तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे एकत्र कुटुंबात पण मानसिक अ, महिलांची खूप मोठ्या प्रमाणात घुसमट व्हायची आणि घुसमट होते. मानसिक ताण होते हो. त्याच्यामध्ये. तर या हम्म. दोन्हीच्या मध्ये त्या शक्यता आहेत, आणि त्या आपण त्याच्यातनं मध्यम मार्ग काढणं आवश्यक. आहार बरोबर आहे. विहाराचा तर नक्कीच परिणाम आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं. म्हटलं तसं त्याचा. आयुर्वेदाचा, मी ॲलोपॅथीचा तज्ञ आहे त्याच्यामुळे मी त्याच्याविषयी कमेंट करणं योग्य नाही. परंतु हम्म. एक सध्या आपल्याकडे अशी स्थिती झालेली आहे की जगातल्या सगळ्या गोष्टींवरती आयुर्वेद चा उपचार आहे असा दावा केला जातो. रामदेव बाबांसारखे लोक अतिशय अवैज्ञानिक स्वरूपाचे दावे करतात, कोर्टाने फटकारून देखील. मोठ्या मोठ्या जाहिराती दिल्या हम्म. जातात की आम्ही थायरॉइडचे आजार बरे करतो, कॅन्सरचे अजूनही पेपरमध्ये येतात. 2 आठवड्यापूर्वी पेपरमध्ये आलेली जाहिरात आहे. तर हम्म. ज्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, अशा हम्म. स्वरूपाच्या उपचारांपासून आपण दूर राहायला पाहिजे. आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञान आहे जे निरीक्षणांवरती आधारित आहे. परंतु हम्म. आधुनिक विज्ञानामध्ये त्याचं रूपांतर व्हायचं असेल, तर त्याला विज्ञानाच्या कसोट्यांना सामोरं जायला पाहिजे. जसं आता टाटा कॅन्सर सेंटरनी आयुर्वेदातल्या काही औषधांच्या आधुनिक विज्ञानाला धरून चाचण्या चालू केल्या. तशा डिप्रेशनसाठी, मानसिक आरोग्यासाठी जवळ-जवळ झालेल्या नाहीयेत चाचण्या. त्यामुळे चाचण्या हम्म. न देता तुम्ही असा दावा करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामध्ये हम्म. तथ्य असू देखील शकतं, परंतु त्याची तपासणी झाल्याशिवाय ते रेकमेंड करणं योग्य नाही असं आता हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या तुमच्या कार्याबद्दल सगळ्या महाराष्ट्राला तर माहितीच आहे, परंतु तुम्ही संलग्न असलेल्या परिवर्तन या संस्थेबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्याल का? अगदी थोडक्यात. हो. परिवर्तन ही देखील माझ्या वडिलांनी, नरेंद्र दाभोळकर आणि आईनी चालू केलेली साताऱ्यातली संस्था आहे, जी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करते. सध्या आम्ही महाराष्ट्रामध्ये सातारा, पुणे, बुलढाणा या 4-5 जिल्ह्यांमध्ये काम करतो. आसाममध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये आणि अरुणाचल प्रदेशमध्ये परिवर्तनचं काम आहे. प्रमुख काम परिवर्तनचं जे आहे, की मानसिक आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत, त्या कमीत कमी खर्चामध्ये लोकांना त्यांच्या घरापर्यंत कशा प्रकारे पोहोचवता येतील आणि शास्त्रीय स्वरूपाच्या असतील त्या. त्याच्यामुळे आम्ही ले काउन्सिलर्स तयार करतो. 10वी पास झालेल्या कुठल्याही व्यक्तीला जर समजून घ्यायचं असेल, भावनिक प्रथमोपचार या संकल्पनेवरती आम्ही मोठ्या प्रमाणात काम करतो, की घराघरामध्ये अशी माणसं तयार व्हावीत, की जी भावनिक प्रथमोपचाराविषयी ज्यांना माहिती असेल, जे आपल्या घरातल्या लोकांना, कारण हे प्रश्न प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत सध्या. तर त्यांना ती आधार देऊ शकतील शास्त्रीय पद्धतीनं. आणि त्याचा अनिसच्या कामाशी पण संबंध आहे, की ज्या वेळेला आपण शास्त्रीय पद्धतीचा आधार त्याला दिला जात नाही, मग हीच माणसं बाबा, बुवा, आम्हा, भगवान, गंडे, दोरे, ताई याच्याकडं जातात. त्यामुळे मानस मैत्री सारखे उपक्रम आहेत. तीव्र आजार झालेल्या लोकांना समाजामध्ये परत पुनर्वसन त्यांचं कसं करावं याच्यासाठी आम्ही त्यांना रोजगार उपलब्ध करून देतो. पुण्यामध्ये, साताऱ्यात, तेजपूरमध्ये आपण काही कॅफे चालवतो, की जे तीव्र मानसिक आजाराचे पालक आणि त्यांच्या नातेवाईकांनी चालवलेले आहे. तर अशा हम्म. स्वरूपाचं काम परिवर्तन मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात करत आहे. चांगलाच उपक्रम आहे तुमचा. जादूटोणा विरोधी कायद्याविषयी तुमचे वडील डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी अविरत संघर्ष केला. हा लढा म्हणावा तितका सोपा तर अजिबात नव्हता. त्या संदर्भातील एखादी आठवण किंवा काय आम्हाला ऐकायला आवडेल. आणि सध्या या आघाडीवर नेमकं काय चालू आहे? डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या निर्गुण खुनाला 10 वर्ष पूर्ण होऊन गेली. आणि ज्या लोकांनी हा खून केला, त्यांची अशीच धारणा होती की हे काम संपावं, हे काम थांबावं, हम्म. हे काम करणाऱ्या लोकांना दहशत निर्माण व्हावी याची. पण प्रत्यक्षात आज 10 वर्षाच्या शेवटी असं झालेलं दिसत नाहीये. म्हणजे
त्या मारेकऱ्यांच्या गोळ्यांना अनिसच्या कार्यकर्त्यांनी आणि सुजाण नागरिकांनी महाराष्ट्रातल्या एकत्रित मिळून दिलेलं हे उत्तर आहे. मला वाटतं की अनिसचं काम तितक्याच निर्धाराने आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे. जादूटोणा विरोधी कायदा डॉक्टरांच्या खुनानंतर पारित झाला. जवळजवळ 1,000 पेक्षा बाबाबुवांना जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत तुरुंगाची हवा खायला लागलेली आहे. आणि की 1,000 हम्म. ज्यावेळेला एक बाबाबुवा तुरुंगामध्ये जातो, त्यावेळेला एक तो त्याच्या अख्ख्या 5, 10, 15, 20 वर्षाच्या करिअरमध्ये काही हजार, काही लाख लोकांचं शोषण करत असतो. त्यामुळं बरोबर. ज्यावेळेला हे बाबाबुवा गजाआड होतात, त्यावेळेला तेवढ्या लोकांचं शोषणापासून आपण वाचवत असतो त्यांना. हे हम्म. आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जे जादूटोणा विरोधी कायद्यावरती आक्षेप घेतले गेले होते, जे दादांत खोटे होते. प्रत्यक्षात 10 वर्षात तसं काहीच घडलेलं नाहीये, की हा कायदा आमच्या देवाधर्माच्या विरोधात आहे, असं म्हटलं गेलं होतं. अनिसच्या कामाबाबतीत तो अपप्रचार हम्म. केला गेलं. पण गेल्या 10 वर्षात असं कधीच घडलेलं नाहीये. कारण हम्म. अनिसची ना ती भूमिका आहे, ना त्या कायद्याची ती भूमिका होती. आपली भूमिका हीच आहे की देवाच्या आणि धर्माच्या नावावरती प्रत्येक धर्मात कुठल्याही, मग तो हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, इसाई कुठलाही धर्म असो, त्या धर्मातल्या अं, शोषण करणाऱ्या लोकांना याच्यापासून चाप बसावा. धर्माच्या नावावरती जे चांगुलपणा सांगतायत, जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, असं म्हणणारा जर कोण असेल, की किंवा कोणी जर असं म्हणत असेल की सत्यशोधन हाच माझा धर्म आहे, तर त्याच्याशी आपला हम्म. काही विरोध असण्याचं कारण नाहीये. हा, पण आसाराम बापू सारखे जे लोक आहेत की जे स्वतःच्या धर्माच्या बुरख्याखाली लहान मुलींचं लैंगिक शोषण करतात, राम रहीम सारखे लोक आहेत, रामपाल हम्म. सारखे लोक आहेत, तर अशा लोकांच्या विरोधामध्ये ही लढाई आहे. दुसरा आक्षेप त्याच्यावरती होता की हा केवळ हिंदू धर्मातल्याच अंधश्रद्धांविषयी कायदा आहे. पण प्रत्यक्षामध्ये पहिला गुन्हा याच्यामधला मुस्लिम बाबाच्या विरोधामध्ये दाखल केला गेला. आणि जेवढे गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्व धर्मातल्या, बौद्ध सर्व धर्मातल्या बाबाबुवांच्या वरती गुन्हे दाखल झालेले आहेत. आता हम्म. सध्याच्या वातावरणामध्ये आपल्या समाजाच्या ज्याच्यामध्ये धर्माच्या नावावरती राजकारण केलं जातं आणि सातत्याने कुठल्याही गोष्टीला प्रश्न विचारणं हे जीव घेणं ठरू शकतं. अशा कालखंडात स्वाभाविक आहे की अनिस सारख्या कामाला अडचणी असतात, मर्यादा असतात. पण त्या सगळ्या सकट अनिसचे कार्यकर्ते अतिशय निर्धाराने काम करतायत. आमचे काम करणारे कार्यकर्ते थांबले नाहीत. उलट नवीन तरुण मुलं येत आहेत की ज्यांना हे काम समजून हम्म. घ्यावंसं वाटतंय. अनिसच्या वार्तापत्राचे 5,000 पेक्षा जास्त वर्गणीदार आहेत. आमच्या वेबसाईटला 1,00,000 पेक्षा जास्त लोक व्हिजिट करतात. बरोबर. राज्यभरात दरवर्षी 3,000 पेक्षा जास्त प्रबोधनाचे कार्यक्रम होतात आणि वेगवेगळ्या मोहिमा अनिसच्या चालू असतात. त्यामुळे आपल्यातल्या देखील कुणाला या कामाशी जोडून घ्यायचं असेल तर नक्की मोकळेपणाने संपर्क करा. आपल्यासारख्या नक्कीच. असंख्य सहकाऱ्यांची परिवर्तनच्या अनिसच्या कामासाठी आम्हा सगळ्यांना गरज आहे. मदत नक्कीच लागते. होय होय. तर हा आपल्या मुलाखतीचा सर शेवटचाच प्रश्न होता. तर हे होते डॉक्टर हमीद दाभोळकर. अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये त्यांच्या नावाचा दबदबा कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. मानसिक आरोग्याच्या संदर्भात त्यांचे विचार ऐकल्यानंतर आपल्या सर्वांच्या ज्ञानात हमखास भर पडली असेल. डिप्रेशन, डिमेन्शिया, अल्झायमर या व्याधीने ग्रस्त असलेल्या रुग्णांकडे बघण्याचा आता तुमचा दृष्टी नक्कीच बदली झाला असेल याची मला खात्री आहे. डॉक्टर साहेब, आज तुम्ही आम्हाला जी बहुमूल्य माहिती दिली त्याबद्दल पारिजात साहित्य समूहाच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते. तुम्ही तुमच्या व्यस्त कार्यक्रमामधून आपल्या मुलाखतीसाठी एवढा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी खरोखरच खूप आभारी आहे. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.